तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण निराधार योजनेच्या हप्त्याची तारीख ठरली असून आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत। कधीपासून ते कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत, तसेच 2,500 रुपये कोणाला मिळणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण तसेच यादी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही। तर आता आपण SAS महाआयटी म्हणजेच की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या DBT पोर्टलवर येणार आहोत, ज्या पोर्टलवरून या निधीचे वितरण कधी होणार आहे तसेच DBTद्वारे जे जे निधी वितरित होतात त्या सर्वांची माहिती या पोर्टलवर आपल्याला मिळत असते आणि त्याच पोर्टलवरून आपण ही माहिती घेणार आहोत। त्याच्यामुळे मी या ठिकाणी बघा आता क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर सर्वात वरती आपल्याला लगेच एक पॉपअप येत आहे आणि या पॉपअपमध्येच आपल्याला ही माहिती मिळत आहे। तर यामध्ये बघा काय सांगितलंय की आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीद्वारे दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 12 वाजल्यापासून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या की 6 ऑक्टोबर म्हणजेच की आज दुपारी 12 वाजल्यापासून योजनेच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होत आहे आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत। कधीपासून कधीपर्यंत? तर 6 ऑक्टोबर म्हणजे आज 10 वाजल्यापासून आज 12 वाजल्यापासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। मग आता 2,500 रुपयांचा विषय होता, जो 2,500 रुपये कोणाला मिळणार असा प्रश्न अनेक विचारत होते की 2,500 रुपये आम्हाला मिळणार आहेत का? तर लक्षात घ्या, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, वृद्धापकाळ योजना असेल किंवा इतरही पेन्शन योजना असतील, या पेन्शन योजनांमधील जे जे लाभार्थी बांधव, लक्षात घ्या मी काय सांगतो यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे लाभार्थी बांधव हे दिव्यांग आहेत, या दिव्यांग बांधवांना आता मिळणारा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा 2,500 रुपयांप्रमाणे त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आपले जे रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांना नेहमीप्रमाणेच त्यांचा 1,500 रुपयांप्रमाणे लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यांना देखील कोणतीही अडचण येणार नाही। आता यामध्ये पुढील एक प्रश्न विचारला जातो की आमचे योजनेचे पैसे मागील अनेक महिन्यांपासून आले नाहीत, तर आम्ही काय करायचे? या संदर्भात मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। परत एकदा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखील मी तीच माहिती देतो, जेणेकरून तुमचे प्रश्न सर्व तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाहीत। कारण विषय काय होतोय की सोप्या गोष्टी आहेत परंतु तुमच्या लक्षात त्या गोष्टी येत नाहीत। तर लक्षात घ्या, निराधार योजनेचे पैसे मागील काही महिन्यांपासून फक्त आणि फक्त DBTच्या माध्यमातून जमा होतात। कशाच्या माध्यमातून? DBT। आणि DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असल्याने तुमच्या आधार कार्डला त्या ठिकाणी बँक खाते लिंक असणे ऑनलाईन पद्धतीने आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील। दुसरं म्हणजे तुमचं DBT असेल, म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर तुमचा हयातीचा दाखला तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचा आहे। कुठला? हयातीचा दाखला असतो, ऑनलाईन पद्धतीने देखील निघतो आणि ऑफलाईन देखील तुम्ही तो ग्रामपंचायतमधून काढू शकता। तो दाखला तुम्ही त्या ठिकाणी नेऊन जमा करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी हयात असल्याचं किंवा तुम्ही जिवंत असल्याची माहिती सरकारकडे मिळते आणि जेणेकरून मग सरकार तुमचे पैसे पाठवू शकतं। आणि त्यानंतर हे दोन्ही डॉक्युमेंट असून जर तुम्हाला पैसे येत नसतील तर मग तुम्हाला उत्पन्नाचा तुमचा दाखला जो असणार आहे, उत्पन्न किंवा इन्कम सर्टिफिकेट, ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचं आहे। आणि हे जेव्हा तुम्ही तिन्ही कामं कराल, ते तिन्ही कामं त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी अपडेट केली आहेत का हे देखील तुम्ही तपासा आणि अपडेट केले असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे नक्कीच जमा होण्यास सुरुवात होईल। याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काही करावं लागत नाही। या बाबी तपासून घ्या आणि या बाबी ॲक्टिव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पैसे जमा होण्यास अडचण येणार नाही। आणि पैसे जमा होणार का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही याच वेबसाईटवर बघा, तुम्हाला या ठिकाणी लॉग इन किंवा लाभार्थी स्थिती हा पर्याय आहे, लॉग इनच्या खाली यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लाभार्थी स्थितीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जो काही तुमचा आधार नंबर असणार आहे तो आधार नंबर टाका। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा
खाली आल्यानंतर जो कॅप्चा कोड असणार आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, जो SARAF असणार आहे तो. आणि त्यानंतर गेट मोबाईल OTP या बटनावरती क्लिक करा. मग तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जातो, 6 अंकी OTP. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर तुमचा स्टेटस दिसणार आहे आणि त्या स्टेटसमध्ये तुम्हाला पैसे मिळणार का नाही हे देखील तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारू शकता, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात आपण लवकरच त्या संदर्भातील व्हिडिओ घेऊन येतो. अधिकच्या माहितीसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत